नमस्कार. आपण पाहत आहोत वुमेन्स हेल्थ आणि वुमेन्स हेल्थमध्ये आपण आज पाहणार आहोत ओबेसिटी पार्ट 2. पार्ट 2 मध्ये आज आपण सर्वात महत्त्वाचं पाहणार आहोत ते म्हणजे लठ्ठपणाचे दुष्परिणाम. जर व्यक्ती लठ्ठ झाला तर काय काय होऊ शकतं. सर्वात प्रथम त्याला सगळ्यात मोठा धोका असतो तो म्हणजे डायबिटीसचा. डायबिटीस काय होतं, आपण जे काय खाऊ ते अन्न येतं आपलं लहान आतड्यातनं कार्बोहायड्रेटचं रूपांतर शुगरमध्ये झालेलं असतं आणि ती शुगर येते आपले रक्तवाहिनीत. या ठिकाणी काही कारणास्तव जर इन्सुलिन रेजिस्टन्स झालेला असेल पेशी तर शुगर राहते रक्तवाहिनीत आणि ती शुगर कोण घेतं, लिव्हर घेतं आणि त्याच्यापासून काय तयार करतं तर कोलेस्ट्रॉल. आणि ते कोलेस्ट्रॉल कुठं देतं आपल्या शरीरावर, मग आपण लठ्ठ होत चालतो. तर लठ्ठ व्यक्तीला कालांतराने डायबिटीसची जास्त शक्यता असते. सुरुवातीला तो प्री डायबिटिक होतो, त्यानंतर डायबिटीस, आणि मग डायबिटीस झाले की किती आजार मागे लागतात हे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर दुसरी रिस्क असते ते म्हणजे ऑस्टिओआर्थ्रायटिस. कारण आपल्या शरीराचा सर्व लोड कुठं असतो, आपल्या गुडघ्यांवर, आपल्या शरीरावर. आणि मग तो वजन वाढल्यानंतर नॉर्मल समजा एखादी ट्रक असेल, तिला पासिंग आहे समजा 10 टनाचं आणि त्याच्यावरती 20 टन लोड टाकला तर ते पाटे काढ लवकरात लवकर तुटत जातात. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावर सुद्धा गुडघ्यावरती कार्टिलेज जे आहे गुडघ्यातलं ते घासत जाऊन आपल्याला गुडघेदुखीचा त्रास चालू होतो. त्याला म्हणतात ऑस्टिओआर्थ्रायटिस. त्याचबरोबर ब्लड प्रेशर आणि हार्ट अटॅक. ब्लड प्रेशर कसा वाढतो तर लिव्हर काय करतं, जवळजवळ तुम्हाला माहिती आहे ना 80% कोलेस्ट्रॉल लिव्हर तयार करतं. कशापासून, रक्तवाहिनीत वाढलेले शुगरमुळं ती शुगर लिव्हर घेतं आणि त्याच्यामुळे 80% कोलेस्ट्रॉल तयार करतं. तर ते कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिनीत जमा होतं. त्याच्यामध्ये ट्रायग्लिसराईड असतं, VLDL असतं, LDL कोलेस्ट्रॉल असतं. आणि त्यामुळं ते एखाद्या पाईपमध्ये कसं समजा काही खडे वगैरे अडकले की प्रेशर येतो पुढं पाईपाला, त्याच पद्धतीने ब्लड प्रेशर वाढत चालतं. आणि नंतर कालांतराने जर ते LDL कोलेस्ट्रॉल ऑक्सिडाईज झालं तर ते काय करतं, प्लेग तयार करतं. म्हणजे रक्तवाहिनीत चिटकत चालतं आणि चिटकलं की मग नंतर प्लेग तयार होतात. प्लेग तयार झालं की कालांतराने हार्ट अटॅक येऊ शकतो. PCOD आणि PCOS हे महिलांमध्ये खूप प्रॉब्लेम चाललेले आहे. PCOD म्हणजे काय, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि दुसरं PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरी सिंड्रम. हे दोन आजार हे केवळ कशामुळे होतात, वाढलेले कोलेस्ट्रॉलमुळे. त्यामुळं हार्मोनल इम्बॅलन्सिंग होतं आणि हे दोन आजार होतात महिलांमध्ये जास्त. स्लीप ॲपनिया म्हणजे काय, तर झोपेत घोरणे. आपल्या मानेखाली आपल्या घशाभोवती चरबी वाढत चालते. ते वाढलेल्या चरबीमुळे झोपत व्यक्ती घोरत चालतो आणि घोरलं हे नॉर्मल लक्षण नाही आहे. त्यामुळे काय होऊ शकतं, पुढे जाते हार्ट अटॅक पण होऊ शकतो. तर गॉल ब्लॅडर म्हणजे काय, तर पित्ताशयाचे खडे. पित्ताशयाचे खडे कसे तयार होतात, तर बाईल ज्यूस हा आपल्या पित्ताशयात साठला जातो टिश्यूमध्ये, गॉल ब्लॅडरमध्ये. म्हणजे बाईल ज्यूसमध्ये 3 कंटेंट असतात. कोणते, एक असतं बाईल साल्ट, दुसरं असतं कोलेस्ट्रॉल आणि तिसरं असतं बिलिरुबिन. त्यामध्ये कोलेस्ट्रॉल जर वाढलं तर त्याचे खडे तयार होतात आणि खडे तयार झाले की मग पित्ताशयाचे खडे ऑपरेशनद्वारे काढले जातात. अजूनही बरेच प्रकारचे साईड इफेक्ट यामुळे होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, ओबेसिटी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ टाळायचे किंवा काय टाळायचं, तर टाळण्यापैकी सर्वात महत्त्वाचं आपल्याला जेवढे कॅलरी लागतात त्यापेक्षा 300-400 कॅलरी कमी खायचा. समजा महिलांमध्ये 1600 ते 2000 कॅलरी लागतात. किंवा खूप एक्झरसाईज करत असेल किंवा जास्त जडीपाचं काम असेल तर त्यांना जास्त लागतं. पण जेव्हा तुम्हाला वेट कमी करायचं असेल तर रेग्युलर जेवढे कॅलरी लागतात त्यापेक्षा कमी कॅलरी खायच्या. कारण कॅलरी जास्त गेल्या की त्या कॅलरी आपल्याला फॅटमार्फत डिपॉझिट होत चालतात शरीरामध्ये, चरबी वाढवतात. तर इन्सुलिन रेजिस्टन्स असेल
म्हणजे पेशीमध्ये इन्सुलिन जात नसेल तर मग शुगरसुद्धा जात नाही. अशा वेळेस जी शुगर आपल्या रक्तवाहिनीत राहते त्यावेळेस शुगर वाढवणारे पदार्थ म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट, थोडक्यात चहा, कोल्ड्रिंक, त्यानंतर बटाटा, साबुदाणा, भात, गव्हाचे पदार्थ, त्याच्यामध्ये जास्त कार्बोहायड्रेट ज्याच्यात जास्त असतात ते टाळायचे. कारण त्याचे जास्त प्रमाण शुगर तयार होते आणि शुगरचं रूपांतर लिव्हर कसं करत असतं कोलेस्ट्रॉलमध्ये, त्यामुळे चरबी वाढत चालते. त्याचबरोबर अल्कोहोलिक ड्रिंक कमी करायचे. अल्कोहोल जेव्हा जातं पोटामध्ये त्यावेळेस एम्प्टी कॅलरी वाढतात. एम्प्टी कॅलरी म्हणजे ज्या कॅलरीज शरीराला माहीत नसतं कुठं युटिलाइज करायच्या त्या कॅलरीज आपल्या शरीरामध्ये वाढत चालतात. त्यामुळे बियर बंद करायचं. त्याचबरोबर ताणतणाव, चांगली झोप झाली पाहिजे. बऱ्याच जणांच्यामध्ये असा प्रॉब्लेम होतो की महिनाभरात थोडंवर वेट लॉस झालं, 4-5 किलो वेट लॉस झालं, पण ठराविक ठिकाणी जाऊन ते वेट अडकतं, म्हणजे पुन्हा वेट लॉस व्हायचं बंद होतं. तर त्यासाठी हा काय प्रॉब्लेम होतो, तर वेट लॉससाठी सर्वात महत्त्वाचा म्हणजे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, हार्मोन्स, फायटोकेमिकल्स यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तर हार्मोनचा रोल कसा असतो, आपल्या शरीरात जेवढे हार्मोन्स आहेत ते जर इम्बॅलन्स झाले तर आपलं वजन वाढतं. सर्वात महत्त्वाचं इन्सुलिन हार्मोन्स, इन्सुलिन जर वाढलं शरीरात तर फॅट गेन होतं, वजन वाढत चालतं. दुसरं हार्मोन्स लेप्टिन. लेप्टिन हा हार्मोन जर आपल्या शरीरात तयार झाला नाही तर तो संदेश देत नाही आपल्या मेंदूला की माझं पोट भरले म्हणून, आणि त्यामुळं काय व्यक्ती खातच बसते आणि त्यामुळे कॅलरी वाढतात, वजन वाढत चालतं. ग्रेलिन हार्मोन, ग्रेलिन जर जास्त तयार झाला तर जास्त भूक लागते, त्यामुळे तो योग्य प्रमाणात तयार झाला पाहिजे. अशा पद्धतीने जर जास्त भूक लागली तर व्यक्ती खातच बसते. त्यानंतर एस्ट्रोजन नावाचं हार्मोन स्त्रियांमध्ये, एस्ट्रोजन जर जास्त तयार झाला तर कंबर, पोटांवरती, मांड्यांवरती जास्त चरबी तयार होते. त्याचबरोबर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन जर कमी तयार झाला तर फॅट बर्न होत नाही आणि मग चरबी वाढत चालते. थायरॉइड हार्मोन, थायरॉइड तर हे आपल्या शरीराचं इंजिन आहे, मेन इंजिन. जर हायपोथायरॉइडिझममध्ये T3, T4 कमी तयार होतं, कमी तयार झालं की एनर्जी मिळत नाही, एनर्जी नाही मिळाल्यामुळं फॅट बर्न होत नाही आणि मग फॅट डिपॉझिशन चालू होतं. अशा पद्धतीने हार्मोनचा रोल खूप महत्त्वाचा आहे आपल्या शरीरामध्ये वेट लॉससाठी. त्याचबरोबर व्हिटॅमिन, मिनरल, जर व्हिटॅमिन B12 किंवा व्हिटॅमिन D कमी असेल तरी तुम्हाला वेट लॉस जास्त होणार नाही. कारण B12 हे काय आहे, ऊर्जा आहे, आणि जर B12 जर कमी असेल तर ऊर्जा कमी मिळणार, ऊर्जा कमी मिळाली चयापचय क्रिया कमी होणार आणि फॅट डिपॉझिशन जास्त होणार. व्हिटॅमिन D जर कमी असेल तर तुमचं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतं आणि त्यामुळं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढला की शुगर डिपॉझिट जास्त होते रक्तवाहिनीत आणि शुगरचं रूपांतर कशामध्ये कोलेस्ट्रॉलमध्ये जास्त होतं. त्यामुळे व्हिटॅमिन D हे प्रॉपर पाहिजे. त्याचबरोबर मिनरल्स, क्रोमियम इन्सुलिन सेन्सिटिव्ह वाढवतं, झिंक, कॅल्शियम फॅट ब्रेकडाऊन करतं, मॅग्नेशियमचं खूप महत्त्वाचं आहे फॅट बर्निंगसाठी. अशा पद्धतीने व्हिटॅमिन, मिनरल यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर काही फायटोकेमिकल आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये कॅरोटेनॉइड आहे, फ्लेवोनॉइड आहे, पॉलिफिनॉल आहे. अशा पद्धतीने फायटोकेमिकलचा रोलसुद्धा तुमच्या आहारामध्ये खूप महत्त्वाचा आहे वेट लॉससाठी. त्याचबरोबर जर आपल्या आहारामधनं फायबरयुक्त आहार हा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. फायबरयुक्त आहार जर गेला जास्त प्रमाणात, योग्य प्रमाणात, तर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरातलं कमी व्हायला मदत होते. अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. त्या सर्वात महत्त्वाच्या टेस्टसुद्धा आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची टेस्ट म्हणजे फास्टिंग इन्सुलिन किती आहे ते चेक करायचं. त्याचबरोबर HOMA-IR
ह्या 2 टेस्ट अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी आणि B12 किती आहे ते पण चेक करावं लागणार. बरोबर. लिपिड प्रोफाईल चेक करायचं, कारण लिपिड प्रोफाईलमध्ये लिपो ए आणि अपो बी हे रिस्क फॅक्टर आहेत, त्या चेक करायच्या. त्याचबरोबर थायरॉइड फंक्शन, T3, T4 आणि TSH हे महत्त्वाचे टेस्ट आहेत, कारण थायरॉइड हे आपलं मेन इंजिन आहे एनर्जीचं. लिव्हर फंक्शन पण चेक करावं लागणार. आणि CRP टेस्ट, सी रिॲक्टिव्ह प्रोटीन टेस्ट, ह्या टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे रूट कॉज आपल्याला कळेल की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम येते, कशामुळे वजन वाढत चालते. तर हे जर चेक केलं तर आपण आपले ओबेसिटी पूर्ण रिव्हर्स करू शकतो. लठ्ठपणासाठी कसले नॅचरल पद्धतीनेच लठ्ठपणा कमी करायचा असतो, कसले ऑपरेशन वगैरे करून रिस्की फॅक्टरने करायचं खूप घातक असतं. त्यामुळे जर तुम्हाला हा चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण पाठवा आणि सबस्क्राईब करायला सांगा.